नमस्कार, मी अश्विन भोईर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण ग्रामीणचा तालुका अध्यक्ष। मी उभा आहे आमच्या वरब गावच्या रोडवर, जो नॅशनल राष्ट्रीय महामार्ग आहे NH61, जो कल्याणवरून नगर इकडे जातोय। तर माझ्या मागे तुम्ही बघाल, आज उभा राहण्याचा दृष्टिकोन इथे हा आहे की एवढा प्रचंड प्रमाणात कचरा पडलेला आहे। हा हायवे आहे की डम्पिंग ग्राउंडचा अड्डा आहे? इथे सर्रास ढीगभर हमेशा कचरा पडलेला असतो आणि याच्याकडे संबंधित जे यंत्रणा आहेत, ज्यांचे कार्यक्षेत्र आहेत, त्या कार्यक्षेत्रातले जे काही कोणी इथले पदाधिकारी आहेत किंवा अजून ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ह्या गोष्टी इथे येतं, हे सगळं त्यांचं अजिबात इकडे लक्ष नाही किंवा त्यांच्या कोणत्याच यंत्रणांचं लक्ष नाही। तर यासाठी सन्माननीय आमदार साहेबांना पण आम्ही मागे एक मीटिंग घेतले होते, 2-3 मीटिंग घेतले होते। आम्हाला डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था करा, जेणेकरून आमचा कचरा रोज तिथे डम्पिंग ग्राउंडला सहज पाणी जाईल। आणि ग्रामपंचायत कडे पण घंटागाड्याची पुरेशी व्यवस्था नाही, एकच घंटागाडी असते, तिथे पण कधीतरीच राऊंड होतात, 2-3 राऊंड, दिवसाला एक राऊंड तरी कंटिन्यू आला, 2-3 दिवसातून एकदा येते। मग लोकांकडे काय असा पर्याय नाहीये की कुठे कचरा टाकावा, आपला साचलेला कचरा काय करायचा। लोक काय करतात, लोकांना पण सिविक सेन्स असले पाहिजे। लोकांना पण मी आवाहन करतो की तुमचा कचरा पण तुम्ही योग्य पद्धतीने विल्हेवाट लावा। आपण जे कर भरतोय, आपण ज्या पदाधिकाऱ्यांना निवडून देतोय, जे कोणी इथले सगळे ज्यांना याच्यामध्ये निवडणुका लढवण्यामध्ये किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी पण बघितल्या पाहिजे की आपण लोकांना काय देतोय, लोकांकडनं आपण मतं घेतोय, लोकांना आपण मतं घेताना कन्व्हिन्स करतोय, आपण त्यांच्याकडनं मागणी करतोय की आपल्याला हे आपला जो कार्यक्षेत्र आहे, आपला जो विधानसभा क्षेत्र आहे, लोकसभा क्षेत्र आहे, म्हणजे खासदार साहेबांना पण माझं आव्हान आहे की तुम्ही पण तुमच्या लोकांना सांगून, की तुमचे जे कोणी पदाधिकारी असतील त्यांना सांगून हा विषय संपवला पाहिजे। इथून मुंबईवरनं किंवा सगळे पर्यटक माळशेज घाटाकडे जात असतात, आज निसर्ग एवढा बहरलेला असताना या अत्यंत दुर्गंधीयुक्त घाणीतून आपल्याला इथून प्रवास करून पुढे जावं लागतं, ही अत्यंत शरमेची बाब आहे। आणि मी वरचे ग्रामस्थ म्हणून मला याचा एक दुःख आहे की या आमच्या गावाच्या वेशीवर आणि गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचं साम्राज्य आणि इतक्या प्रमाणात इथे सुधारणा होत असताना, शहरीकरण होत असताना, या सगळ्या गोष्टींचा इथे वणवा आहे की कचरा उचलला जात नाही। कचरा मुरबाड रोडवर आपल्या नामांकित शाळा आहेत, ज्या नामांकित शाळेमध्ये सर्व विद्यार्थी येत असतात, आबालवृद्ध येत असतात, पेरेंट्स लोक येत असतात, ते बघतात की आपल्या इतक्या दुर्गंधीमधून आपल्याला या रस्त्यावरनं प्रवास करत, आपल्या विद्यार्थ्यांना प्रवास करत, हे सुद्धा एक वाईट घटना आहे। आणि याच्या पुढे सुद्धा मी सगळ्या ग्रामपंचायतला आणि सगळ्यांना आवाहन करतो की हा लवकरात लवकर याचा बंदोबस्त आणि रोड नेहमी स्वच्छ असला पाहिजे। धन्यवाद।